सर्वांना क्रांतिकारी रामराम. मित्रांनो, ज्या पण वस्तूंची किंमत वाढते, ज्या पण गोष्टींची संख्या वाढते, सर्वांना क्रांतिकारी रामराम. मित्रांनो, ज्या पण वस्तूंची संख्या वाढते त्या वस्तूंची किंमत आपोआपच कमी होते. लक्षात घ्या, आपण पृथ्वीवर मानवजात 800 करोड झालो, 800 करोड. त्यामुळे मिनिटाला, सेकंदाला, घंट्याला हजारो माणसं मरत आहेत. आपल्याला संवेदना राहिलेली नाही. कशामुळं? कारण आपण आपली संख्या एवढी वाढवली की आपल्याला आता किंमतच राहिली नाही. लक्षात घ्या, 4 दिवसाखाली व्हेनेझुएलामध्ये भूकंप झाला, हजारो माणसं मेली आणि आत्ता पण हजारो माणसं हे बिल्डिंगीखाली दबून बसलेत, अडकलेत. किती जण मेले असतील, काही जण जिवंत असतील, ते वाट बघायलेत मदतीची. आणि लक्षात घ्या, हे याच्या पाठीमागं कारण आहे आपण आपली वाढवलेली अमाप लोकसंख्या. यामुळे आपण किडे मोकड्याचे झालो. किडे कसे मरतात? सहज चिरडून, तसं आपणही मरायलो. त्याच्यामुळं मित्रांनो, प्रेम, करुणा, दया, संवेदनशीलता आपल्याला काहीच राहिलेली नाही. हजारो माणसं त्या मलब्यामध्ये, बिल्डिंगच्या खाली आताही मदतीची वाट बघत आहेत. अवघड आहे मित्रांनो, आपली संख्या वाढल्यामुळं सगळं होत आहे. लक्षात घ्या ही गोष्ट. धन्यवाद. सर्वांना क्रांतिकारी रामराम. मित्रांनो, टेक्नॉलॉजी, राहणं, खाणं, पिणं, वागणं, कपडे आपण सगळं मॉडर्न केलं. फक्त आपल्या प्रथा, रूढी, परंपरा ह्या जुन्याच राहिल्या. लक्षात घ्या, आज पण बरेच लोक आहेत की या परंपरेमध्ये गुरफटून गेलेत आणि मागे राहिलेत. लक्षात घ्या, आपल्या परंपरा पण नवीन झाल्या पाहिजे, मॉडर्न झाल्या पाहिजे. म्हणून एक आयडिया आहे. आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेनिमित्त जर आपण थोडा बदल केला, एक वडाचं झाड लावून त्याला दोरा बांधला. दोरा म्हणजे कर्मकांड नाही, दोरा म्हणजे वचन की मी तुला आयुष्यभर सांभाळणार. एवढं जर केलं तर मित्रांनो, हीच मॉडर्न वटपौर्णिमा आहे आणि या काळाची ही टेक्नॉलॉजीसोबत बदललेली आपली परंपरा असेल. लक्षात घ्या, जर आपण बदल केला नसता, टेक्नॉलॉजी घेतली नसती, तर आज मित्रांनो 50व्या मजल्यावर मी उभा आहे. काळानुसार बदल झालाच पाहिजे असं मला वाटलं. आणि तुम्हाला काय वाटतं हे सांगा. धन्यवाद.